पंताजी गोपीनाथ परत एकदा खाली आले आणि आता जी भेट ठरली ती होती फायनल डिस्कशन्सची. म्हणजे आता भेट कधी होणार, या भेटीच्या अटी काय असतील, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन काय असतील याच्याबद्दल बोलणी चालू झाली. दोघांचे वकील समोरासमोर बसले. इकडे पंताजी गोपीनाथ वकील बसले, समोर कृष्णाजी भास्कर बसला आणि या भेटीच्या आता काही अटी ठरल्या त्या मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा या भेटीचा दिवस ठरलेला आहे. तो दिवस असा आहे, विकारी नाम संवत्सर मार्गशीर्ष षष्ठीसह सप्तमी गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी दुपारी या जनीच्या टेंभावर ही भेट घ्यायची ठरली. असं ठरलं की दोघांनी सशस्त्र यायचं. जे तुम्ही वाचाल की महाराजांनी दग्याने मारलेलं आहे, दगा नव्हता, सशस्त्रच भेट होती ती. सशस्त्र यायचं हे पहिलं कलम होतं. दुसरं कलम म्हणजे दोघांनी आपल्याबरोबर 10 अंगरक्षक आणायचे, बॉडीगार्ड आणायचे आणि जो भेटीचा शामियाना आहे त्या भेटीच्या शामियानापासून एका बाणाच्या अंतरावर, म्हणजे शामियानापासून जर आपण एक बाण मारला तो जिथे जाऊन पडेल तिथे दोघांनीही 2 दिशेला आपले अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड उभे करायचे. महाराजांनी भेटीचा शामियाना तयार करायचा, म्हणजे ही जबाबदारी त्यांनी महाराजांवर टाकलेली होती. आणि जो शामियाना आहे त्याच्यामध्ये अफजल खानाने आधी यायचं आणि महाराजांची वाट बघायची. आता इथं गेम बघा, आपण महाराजांना दुर्गपती म्हणतो, तो कसा या प्रसंगातून दिसतो सांगतो तुम्हाला. तुम्ही आता जनीचं टेम बघितलं, जिथे अफजल खानाची कबर आहे आत्ताची. पार गाव जे आहे ना, त्या पार गावातनं ते कुठे हेच कळत काय, म्हणजे कुठे भेटायला बोलवलंय ते, कारण सगळी झाडी आहे, सगळं जावळीचे जंगल तिथे आजूबाजूला आहे. पण गंमत अशी आहे, तो संपूर्ण भेटीचा जो शामियाना आहे तो प्रतापगडावरनं आरामात दिसू शकतो, जो आपल्याला आत्ता दिसला. त्याच्यामुळे त्या भेटीच्या शामियानामध्ये आपण जाण्याच्या आधी अफजल खानाने या तहाच्या अटी मोडून जर काही करण्याचा प्रयत्न केला तर महाराजांना ते सहज स्पॉट झालं असतं. आणि म्हणूनच इतर कुठेही न ही जागा ठरवता ही त्या जनीच्या टेंबावर ठरवण्यात आली. आणि ही जी तारीख ठरली ती 10 नोव्हेंबर 1659, 9 नोव्हेंबरचा दिवस आहे आता. आणि महाराजांनी आता तयारी चालू केलेली आहे.